नमस्कार. लॉ विथ विधी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की विवाह स्त्रीचे कोणते कायदेशीर अधिकार आहेत. लीगल राईट्स ऑफ मॅरिड वुमन्स. मॅरिड वुमन्सचे असे कोणकोणते लीगल राईट्स आहेत ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. बहुधा काय होतं की स्त्रिया छळ हा सहन करतात. बऱ्याच काळापर्यंत छळ सहन केल्यानंतर त्यांच्या एका टायमिंगला असं लक्षात येतं की आपण आता हा छळ सहन करू शकत नाही. त्यावेळेस एखादा वकील गाठतात, तर त्यांना बरेचसे कायदेशीर आपले अधिकार किंवा कायदेशीर बाबी, कायदेशीर अधिकार हे लीगल राईट्स काहीच माहिती नसतं. तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तेच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की मॅरिड वुमनला कोणकोणते लीगल राईट्स दिलेले आहेत की जे त्या छळ सहन न करता कायदेशीर कारवाई करू शकतात. तर आणि मग काय होतं, एका टायमिंगला जर त्यांना छळ सहन झाला नाही तर मग त्या कायदेशीर कारवाई करायला पुढाकार घेतात. तर त्यामुळे महिलांना अगोदरच कायदेशीर ज्ञान असल्यास पहिल्या टप्प्यावरच कायदेशीर पाऊल उचलले तर अगदी छळ सहन करायची आवश्यकता नाही. तर आपण आता बघणार आहोत की महिलांना कोणकोणते लीगल राईट्स आहेत, की त्याच्यामुळे कुठले कायदेशीर अधिकार मॅरिड वुमनना दिलेले आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पहिलं आहे की नवरा आणि बायकोचं भांडण किंवा मारतो, बैलावर बायकोचं भांडण झालं तर नवरा हा बायकोला हाणतो, मारतो किंवा छळ करतो, तर आपण IPC 323 अंतर्गत आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकतो व त्याला अरेस्टही होऊ शकते. हा नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. नुसती जरी चापड जरी मारली तरी आपण या IPC 323 मार्फत आपण गुन्हा दाखल करू शकतो. आता जर नवरा बायकोची भांडणं झाली आणि जर नवऱ्याने बायकोचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे मारण्याचाच प्रयत्न केला, अस्तित्व ठेवायचं नाही याचा प्रयत्न केला, म्हणजे जीवे मारण्याचाच प्रयत्न केला, तर IPC 307 आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकतो. तो पण नॉन बेलेबल आहे व नवऱ्याला अरेस्ट होते IPC 307 मध्ये. तर आता आहे की जर नवरा आणि बायकोचं जर भांडण झालं आणि जर बायकोचं सामान हे सासरीच राहिलं तर बायकोचं सामान सासरकडचे ठेवून घेऊ शकत नाही. तर IPC 406च्या अंतर्गत ती गुन्हा दाखल करू शकते की तिचं जे सामान आहे ते तिला परत मिळण्यासाठी ती IPC 406 अंतर्गत गुन्हा दाखल करू शकते व तिचं जे काही सामान तिच्या सासरी राहिलेलं आहे किंवा जे काही असेल तिचं प्रत्येक सामान ती सासरकडून माहेरी घेऊन येऊ शकते. त्यासाठी तिला IPC 406 अंडर गुन्हा दाखल करावा लागतो. तिसरा आहे की हुंडाबंदी कायदा, म्हणजे सेक्शन 4 अंतर्गत जर हुंड्यासाठी तिला मानसिक छळ केला जात असेल, तिला माहेरकडून पैसे आण किंवा मग काही कार आण किंवा काही तिचं हुंड्यासाठी छळ केला जात असेल तर ती कंप्लेंट दाखल करू शकते अंडर सेक्शन 4 ऑफ हुंडाबंदी कायदा. हुंडाबंदी कायद्याच्या सेक्शन 4 अंडर ती त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकते. तर चौथा आहे सासरकडून माहेरी राहायला गेली तर तिला मेंटेनन्स जर ती सासरकडून माहेरी राहायला गेली, नवरा बायकोचं भांडण झालं आणि ती सासरकडून माहेरी राहायला गेली तर तिला मेंटेनन्स मिळतो का, तर हो, तिला मेंटेनन्स हा द्यावाच लागतो. CRPC सेक्शन 125 नवरा कमवत असो किंवा नसो
तिला हा मेंटेनन्स हा द्यावाच लागतो. लग्न झाल्यानंतर पूर्ण मेंटेनन्स उचलायची जबाबदारी ही नवऱ्याची असते. सो ती सासरकडून माहेरी जरी राहायला गेली तरीही अंडर सेक्शन CRPC सेक्शन 125 अंडर नवरा कमवत असो किंवा नसो, नवऱ्याचं काम आहे की तिला अंतर्गत कोर्टमध्ये तिला मेंटेनन्स देणं हे नवऱ्याचं काम आहे. तर ती CRPC सेक्शन 125 अंतर्गत कोर्टमध्ये अर्ज दाखल करू शकते मेंटेनन्ससाठी. त्याच्या कोर्टच्या अंडर प्रोसिजर करून ती मेंटेनन्स नवऱ्याकडून घेऊ शकते. तर 5वा आहे सासरी नवऱ्याच्या म्हणजे ती अगदीच तिला माहेरी जायची गरज नाही. ती सासरी राहून सुद्धा मेंटेनन्स मागू शकते. अगदी तिला माहेरी जाण्याचीही आवश्यकता नाही आहे. ती सासरी राहून सुद्धा मेंटेनन्स मागू शकते. तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की नवरा बायकोत फक्त जर भांडणं झालं तर IPC 323 अंतर्गत ती गुन्हा दाखल करू शकते. तो नॉन बेलेबल आहे. त्यात नवऱ्याला अरेस्ट होते. सेकंड आहे की जर नवऱ्याने जीवे मारण्याचा जर तिला प्रयत्न केला तर IPC 307 अंडर ती गुन्हा दाखल करू शकते. तो पण नॉन बेलेबल आहे आणि नवऱ्याला अरेस्ट होते. थर्ड आहे की नवरा बायकोचं भांडण झालं तर बायकोचं सामान सासरीच राहिलेलं असेल तर ती IPC 406 अंडर ती गुन्हा दाखल करू शकते व आपलं जे सामान काय राहिलेलं आहे ते परत मिळू शकते. आता हुंडाबंदी म्हणजे तिला हुंड्यासाठी जर छळ केला जातात तसं हुंडाबंदी कायद्यात सेक्शन 4 अंतर्गत ती गुन्हा दाखल करू शकते. फोर्थ आहे की CRPC 125 सेक्शन 125 अंडर ती नवऱ्याला मेंटेनन्स मागू शकते. ती सासरी असो किंवा माहेरी असो, तर दोन्ही ह्याच्यात ती नवऱ्याला मेंटेनन्स मागू शकते. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की विवाहित स्त्रीला कुठले कायदेशीर अधिकार आहेत किंवा लिगल राईट्स ऑफ मॅरिड वुमन्स. तर म्हणजे आपण बेसिक जे कायदे आहेत विवाहित स्त्रीचे की तिने छळ सहन न करता या कायद्यांचा उपयोग केला तर पहिल्या कायदेशीर पाऊल उचलू ती पहिलंच कायदेशीर पाऊल उचलू शकते. म्हणजे छळ सहन न करता ती पहिलंच हे कायदेशीर पाऊल उचलू शकते. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.